नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण चुडीदार सलवार कटिंग कशी करायची हे पाहिलं होतं. हा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देते. माझे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी दिलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळतील. आता पार्ट 2 मध्ये याच मापाची सलवार स्टिचिंग कशी करायची हे बघणार आहोत. सर्वात आधी आपण जॉईंट स्टिचिंग करून घेणार आहोत. त्यासाठी चॉकची मार्किंग करून घेणार आहोत, म्हणजे जॉईंट उलटसुलट होणार नाहीत. इथे दाखवल्याप्रमाणे कापडावर जॉईंट ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. स्टिचिंग करून झाल्यानंतर जॉईंटला वरून दाब शिलाई द्यायची आहे. हा पहा, आपला जॉईंट स्टिचिंग करून झालेला आहे. बाकीचे तीनही जॉईंट आपण असेच स्टिचिंग करून घेणार आहोत. हे पहा, आपले चारही जॉईंट स्टिचिंग करून झालेले आहेत. आता सीट उंचीच्या इथून आपण कळी जॉईंट करणार आहोत. हे पहा, इथे दाखवल्याप्रमाणे कापडाच्या सरळ बाजूवर उलट्या साईडने कळी ठेवायची आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. हे पहा, एका साईडने अशी कळी जॉईंट करून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने अशी कळी जॉईंट करायची आहे. ही पहा, अशी कळी जॉईंट करून झालेली आहे. अशीच कळी आपण दुसऱ्या साईडने जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे, तिथून आपण बॉटम दुमडणार आहोत. ही पहा, आपली बॉटम दुमडून झालेली आहे. दुसऱ्या पायाची सुद्धा अशीच बॉटम दुमडून घेणार आहोत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे बॉटम पट्टीच्या इथून 3.5 इंचावर प्रेस बटन पट्टीची मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर चुडीदार फिटिंगची मार्किंग केलेली आहे, तिथून स्टिचिंग करणार आहोत. त्यानंतर हे कळीचे दोन्ही पॉईंट एकमेकांवर व्यवस्थित आले पाहिजेत. दुसऱ्या पायाच्या 3.5 इंचाच्या मार्किंगपर्यंत स्टिचिंग करायचं आहे. दोन्ही पायाची स्टिचिंग करून झालेली आहे. कळीला गोल शेप आहे, तिथून सरळ व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. त्यानंतर मार्किंग केलेल्या खुणेच्या इथून 5 इंच फिटिंगची रेषा दिलेली आहे. त्याच्या बाहेरच्या साईडने प्रेस बटन पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे स्टिचिंग करायचं आहे. त्यानंतर प्रेस बटन पट्टी 5 इंचाच्या आतमधून दुमडायची आहे आणि दोन्ही पट्ट्या एकमेकांवर ठेवून शिलाई रिवर्स घेऊन शिलाई लॉक करायची आहे. ही पहा, आपली प्रेस बटन पट्टी तयार झालेली आहे. दुसऱ्या पायाची सुद्धा प्रेस बटन पट्टी अशीच तयार करून घेणार आहोत. त्यानंतर नेफा तयार करणार आहोत. नेफ्याला जॉईंट आहे तो व्यवस्थित ठेवून आपण स्टिचिंग करणार आहोत. त्यानंतर दाब शिलाई मारणार आहोत. दोन्ही जॉईंट स्टिचिंग करून झालेले आहे. आता इथून 1 इंचाची मार्किंग करायची आहे. त्यानंतर इथून सुद्धा आपण 1 इंचाची मार्किंग करणार आहोत. त्यानंतर अर्ध्या इंचावर मार्किंग करणार आहोत नाडीच्या गॅपसाठी. त्यानंतर सरळ शिलाई मारणार आहोत. ही पहा, इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून झालेली आहे. इथे नाडीसाठी अर्धा इंच ओपन ठेवलेलं आहे. त्यानंतर नाडीची पट्टी दुमडून घेणार आहोत आणि इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई करणार आहोत. त्यानंतर 1 इंचाची पट्टी आपण दुमडणार आहोत आणि इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारणार आहोत. अशा पद्धतीने आपला नेफा तयार झालेला आहे. आता नेफ्याच्या मागच्या साईडचा आपण मध्य काढणार आहोत. आता नेफ्याचा मध्य काढलेला आहे, त्याच्यावर आपण सीटचा मागचा भाग ठेवणार आहोत. मागच्या भागापासून आपण स्टिचिंग करणार आहोत.
आता नेफ्याचा पुढचा भाग आहे. नेफ्याचा भाग आणि हे दोन्ही पॉईंट एकमेकांना व्यवस्थित जुळले पाहिजेत. त्यासाठी इथे आपल्याला प्लीट्स घ्यायला लागणार आहेत. नेफ्याच्या मध्यावरून 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि जेवढ्या प्लीट्स बसतील तेवढ्या आपण प्लीट्स घेणार आहोत. ह्या पहा 3 प्लीट्स बसल्या आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा उलट दिशेने 3 प्लीट्स घ्यायच्या आहेत इथे दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर सरळ शिलाई मारायची आहे. नेफा सीटला जॉईन करून झालेला आहे. आता नेफ्याच्या साईडने आपण दाब शिलाई देणार आहोत. ही पहा दाब शिलाई मारून झालेली आहे. चुडीदारच्या नेफ्याच्या पुढच्या साईडला चुण्या घ्यायच्या असतात, मागच्या साईडला नाही. हे पहा नेफा शिवल्यानंतर नेफ्याची उंची बरोबर 7 इंच आलेली आहे. त्यानंतर नाडीसुद्धा शिवलेली आहे. त्यानंतर बॉटम पट्टीला प्रेस बटनसुद्धा लावून झालेला आहे. अशा पद्धतीने आपला चुडीदार सलवार शिवून झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.